आत्मानंद आहे की नाही. 11व्या प्रकरणाचं नाव काय होतं? ब्रह्मानंद. याचं नाव कोणतं आहे? आत्माचा आत्मरूप. का? कशामुळे आहे? आत्मनच तो काम आहे सर्वांकडे. सर्वांमध्ये प्रिय कोण आहे? आत्मा आहे. तेव्हा त्याच्यावरती थोडा वादाचा प्रश्न केलेला आहे. वादाचा प्रश्न केला आहे कोणता? आपलं जे प्रेम आहे ते म्हणतात आत्मा हा सुखाचं साधन आहे. आणि खरं प्रेम वास्तविक वेदाच्या द्वारा, शास्त्राच्या द्वारा आत्माच आनंद रूप आहे असं असताना देखील ते म्हणतात प्रेमाचे विषय कोण कोण आहे याच्याकडे सांगितले आहे. मागचा श्लोक होऊन गेला. तेव्हा स्त्री, पुत्र, धन वगैरे प्रेमाचे काय आणि याच्याकरता आत्मा कसा आहे? सुखाचं काय साधन आहे. पण खरं प्रेम कोणावरती आहे? आत्मा. म्हटलं वादी लोकांचं मत ते म्हणलं पुत्र हाच खऱ्या प्रेमाचा काय विषय आहे. आणि 35 लोक आहेत. कशावरून आहेत? व्यवहारामध्ये आपण पाहतो ना, स्त्री, पुत्र, धन वगैरे याच्यावरती प्रेम असतं. सारखा प्रयत्न कोणाकरता करत असतो तो. मुलाकरता, स्त्रीकरता वगैरे प्रेमाचे काय आहे. त्याच्यामध्ये शास्त्रातलं एक उदाहरण देऊन दृष्टांत सांगतात. मुलगाचा प्रेमाचा विषय जास्त काय आहे, तोच मुलावरती आत्मा शेष आहे आणि पुत्र शेष आहे. मुख्य विषय सुखाचं साधन असेल त्याला काय म्हणायचं? शेष म्हणायचं. आणि ज्याच्याकरता ते साधन असते त्याला शेषही म्हणायचं. हे पहा, अन्न हे कसं आहे? शेष आहे. सुखाचं काय आहे? पण ते कशाचं साधन आहे? क्षुधानी वृत्तीचं काय आहे? साधन आहे. म्हणून क्षुधानी वृत्ती हे साध्य आहे. त्याप्रमाणे आत्माच प्रेमाचं साधन आहे, प्रेमस्वरूप आहे. आणि हे बाकी स्वरूप असं असतानाही देखील सत्यपी आत्मने नाही का? सत्यपी आत्मने लोकोस्ती ना पुत्रस्य एवही अनुशिष्टम प्रकृतमेव नौलोक्यम मनुष्यानं. सत्यपी आत्मने लोकोस्ती ना पुत्रस्य. आपला आत्मा आहे की नाही आपल्याजवळ? आणावा लागत असतो का? स्वरूपच आहे. सत्यपी आत्मने लोकोस्ती. लोकांच्याकडे आत्मस्वरूप आणावं लागण्याची आवश्यकता आहे. तो स्वरूप प्राप्तच आहे. तो काय आहे? तरी पण सुद्धा ना पुत्रस्य लोकोस्ती. निपुत्रिक माणसाला लोकांताची प्राप्ती होत. आत्मा आहेच की नाही. तरी पण सुद्धा मुलगा जर नसेल तर अन्य लोकांची काय होत नाही. हे बरं, सत्यपी आत्मने. आत्मा आहेच की, पण लोकोस्ती ना पुत्रस्य. निपुत्रिक माणसाला लोकांची म्हणजे लोकांतराची प्राप्ती होत नाही. यावरून काय सिद्धांत निघाला? खरं प्रेम कोणावर आहे? मुलावरती आहे. अनुशिष्टम पुत्रमेव. मरायच्या वेळेला आणि वडील मुलाला बोलावत असतो आणि त्याला सांगतो ब्रह्मरूप आहे, तो अनुष्ठान रूप आहे असं त्याला उपदेश करतात. यावरून हा जरी मराला टेकला तरी मग सुद्धा मुख्य प्रेम कोणावर आहे? म्हणून पुत्र हाच किम स्वरूप आहे, आत्मारूप आहे असं सांगायचं. अनुशिष्टम पुत्रमेव लोक्यम. आगर मनीषिना. मनीषिना म्हणजे आणि ज्ञानी पुरुष, व्यवहारातला मनुष्य आहे. अनुशिष्टम पुत्रमेव म्हणजे तूच सर्व काही आहे. आमच्या पश्चात चालवणारा कोण आहे? तोच आहे. आणि पुन्हा निपुत्रिकाला लोकांतराची काय नसते असं व्यवहारामध्ये सांगितलं. म्हणतो मुलगा होण्याकरता काय काय करतील काही सांगता येत व्यवहारात नाही. आपण भानगडीत पडत नाही भाग्यवान. अनुशिष्टम पुत्रमेव. वडील मुलाला उपदेश करत असतो मराच्या वेळेला. तोच सर्व लोक आहे वगैरे आदी करून. मनीषिना म्हणजे ज्ञानी लोक.
मनुष्यलोके जयस्यात् पुत्रेणेव यंतरेण नो मुमुर्षु मंत्रेत पुत्रम तत्व ब्रह्म इत्यादी मंत्र कहिए. मनुष्यलोके जयस्यात् पुत्रेणेव येन नो अंतरेण. मनुष्य त्याचा सर्वसामान्याचा विषय घेऊन सांगतात. मनुष्यलोके जयस्यात् लोकांतराची प्राप्ती होण्याकरता फक्त काय पाहिजे, पुत्रानेच लोकांतराची काय होते, इतर कोणत्या साधनाने प्राप्ती हो. किती पैसा मिळवला, बिल्डिंग बांधल्या, काय होय नवे मंत्री झाला तरी सुद्धा मुलगा नसेल तर लोकांतराची प्राप्ती होत. पुत्रने वय मनुष्य लोक किंवा अन्य लोक पुत्रानेच प्राप्त होत असतं, अन्य कोणत्याही साधनाने होऊ शकत. मनुष्य देहाची सफलता हे चाललेलं आहे आपलं. मनुष्य लोके जयस्यात् म्हणजे मनुष्य देहाची सफलता पुत्रेने मुलामुळेच होत असते. अन्य कोणत्याही साधनाने साधक वर्ग वेगळा, विषय पामराचा वर्ग वेगळा. विषय पामराचे आदर्श काही वेगळे असतात. साधकाच्या जीवनाची सफलता कशात आहे, जन्म आलो त्याचे नाजी तुम्ही सांभाळी द्यायचं. तो का म्हणे काळ हे साध्य कोणाचं आहे वगैरे. आणि तुमच्या याचा सार्थ कोणा सांगितलेलं आहे, विषय पामराचा सार्थ. मुलगा झाला तरी जगण्याची घोडं मिळाले असं म्हणतात वगैरे. आणि मुलाला पुन्हा आणखी मुलगा झाला, नातू झाला म्हणजे आपलं सगळं आयुष्यातलं कर्तव्य काय झालं. हे कोणाचं मत आहे, विषय पामराचं. मग ते तुम्ही पहा की मुलगा नसेल तर किती दुःख होतं. तसं जावे त्याच्या भविष्यात ते प्रारब्ध लागत असतं. संसारातल्या याच्याकरता कशाची आवडी वाचते, प्रारब्धच नसेल तर. ते मोठे सगळे एवढा मोठा जवाहरलाल नेहरू पण मुलगा कुठं आहे, मुलगी तरी आहे का नाही. काय कोणाचा एवढा मोठा शरद पवार पण मुख्यमंत्री, मुलगा कुठं आहे. जाऊ द्या दृष्टांत आपलं सोडून द्या. म्हणून मनुष्य लोक हे जे असतात, मनुष्य जन्मातली सफलता कशात आहे, पुत्रामुळेच सफलता आहे. मुमुर्षु पुत्रेत पुत्रम तम ब्रह्म इत्यादी मंत्र काही. जेव्हा मुमुर्षु म्हणजे मराला टेकलेला मनुष्य, त्याला मुमुर्षु म्हणतात. मग तो काय करतो, पुत्रम तम ब्रह्म, मुलाला बोलावतो आणि त्याला सांगतो तूच ब्रह्म आहे, तूच विष्णू आहे, तूच सगळं आहे, असं त्याला काय करतो, उपदेश करत असतो. बरं का. असं कोण सांगतात, त्याच्याकरता सतोती सव्या श्लोकामध्ये इत्यादी सुतया प्रभुपुत्र भारी अधिशेषता लौकिका अपि पुत्रस्य प्राधान्य अनुवंतते. आम्ही आपल्या मनाने सांगतो, विद्यारण्य असं म्हणतो ना, सांगतात ना. मग असं कोण सांगतात, श्रुती. बरं का. इत्यादी श्रुतया, एक श्रुती सांगते का अनेक श्रुती सांगतात. काय सांगतात, पुत्र भार्य अधिशेषता, पुत्र भार्य वगैरे आधी करून आहे. बरं का. लौकिकामध्ये अभिपुत्र, तेव्हा पुत्र भार्या वगैरे याच्या ठिकाणी काय शेषता आहे. लौकिका अभिपुत्रस्य प्राधान्य अनुवंतते. लौकिका अभिपुत्रस्य प्राधान्य लौकिक लोकांमध्ये व्यवहारामध्ये सुद्धा पहा. कोणत्याही माणसाचं ज्यावेळेला अंतकाळाची वेळा येत असते तेव्हा त्याला कोणता आनंद, माझ्या पश्चात कोण चालणं होणार, मुलगा झाला. मग सारी संपत्ती पुढे चांगल्या प्रकारे चालवण्याकरता मरो टेकले शरीर बाहेर शोधून बांधली, नाही का. सगळं धन कसं करतं, याला कहतात तो मराला टेकला की आपल्या पश्चात पुत्र भार्या वगैरे काय राहिले पाहिजे. ईश्वराची एवढे देवाचे चिंतन करणार नाही, पैसा मिळवल्याशिवाय
मग कशाकरता करत असतो तो? आपल्या पश्चात पुत्र भार्या वगैरे काय झाले पाहिजे, इतकी इस्टेट मिळवण्याचं कारण. अजून पाहणं म्हाताऱ्या माणसाला किती मोह झालेला असो, मारायला टेकलाय तरी सुद्धा हाव काय होत नाही. एखाद्या चांगल्या कामाकरता पैसा द्या म्हटल्यानंतर तिथे मात्र उपयोग होत नाही. आणि नाही तिथे पैसा खर्च केल्याशिवाय नाही का. एखाद्या सप्ताहाकरता काही थोडी देणगी आहे म्हटलं 5,000 दिले तर फार चांगलं, म्हटलं 500 रुपये घेऊन जावं शोभत नाही म्हटलं इतके. आणि लग्नाची वेळ आली तर काय विचारत नका. मला घोड्यावर बसून येतो तो काही हेलिकॉप्टर. आणि काय लग्नामधले एवढा मोठा पैसा खर्च केला त्याच्यावर काही फळ आहे का मोठं. आणि केवळ काय नसते, काय म्हणलं मुलीचं लग्न केलं आहे का आमच्यासारखं केलं का कोणी. लौकिकामध्ये सुद्धा लौकिकाभिमतस्य प्राधान्यत्वान होते. मुलाला काय देतात यावरून खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने सांगणार आहे. द्वादशी असल्यामुळे इथं थांबलो.